काय असतं ना, एक पॉलिटी त्याची पार्श्वभूमी कशी असते, ते पॉलिटी कसं फॉर्म झालं मी तुम्हाला सांगून देतो. म्हणजे आपल्याला एक पॉलिटी म्हणजे काय नेमकं ते लक्षात येऊन जाईल. आणि उद्यापासून आपण ॲक्च्युली जो टॉपिक तुमचे राहिलेले आहेत त्याचा अभ्यास करून घेऊ. ठीक आहे. पहिला माझा पहिले सगळ्यांना एक प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय पॉलिटी? पॉलिटी म्हणजे काय? तुम्ही शिकतात, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलं, जे संविधान लिहिलं, बरोबर, त्या संविधानामुळे आज आपला देश उभा आहे, बरोबर की नाही विद्यार्थी मित्रांनो? त्या संविधानामध्ये आपला देश, पॉलिटिकल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये किंवा आपल्या देशाच्या जडणघडण्यामध्ये, बरोबर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं, जे संविधान लिहिलं होतं, ते संविधान आपल्याला आज शिकायचं आहे, बरोबर. पण ते संविधान शिकण्या अगोदर आपल्याला पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट काय आहे, या सब्जेक्टला पॉलिटिकल सायन्स का म्हणतात, की हा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आपण का करतो हे शिकणं आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचं आहे, बरोबर. तर मग मला सांगा पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, सांगा मला. पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय? पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, लवकर सांगा मला, मी तुम्हाला शिकवलं असेल. ऑडिओ क्लिअर नाही आहे सर. ऑडिओ पण नाही, व्हिडिओ. ओके ओके ठीक आहे ना. दोन्ही क्लिअर नाही करे? दोन्ही क्लिअर नाही का? थोडा टेक्निकल मध्ये थोडा आता क्लिअर आहे का बघा बरं. आता ओनली व्हिडिओ. रुचिता वेलकम. जितेश क्लिअर. ओके ठीक आहे, चला क्लिअर आहे. ओके चला बघा, मी तुम्हाला नेहमी शिकवतो विद्यार्थी मित्रांनो की पॉलिटिकल सायन्स हा एक सब्जेक्ट आहे, पूर्ण एक सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स. पण याला जर आपल्याला शिकायचं असेल ना तर याला आपण दोन भागामध्ये शिकूया. ठीक आहे. याला आपण दोन भागामध्ये डिवाइड करूया. पहिला म्हणजे पॉलिटी शब्द, पहिला म्हणजे काय पॉलिटी, आणि दुसरा म्हणजे काय सायन्स, दुसरा म्हणजे काय सायन्स, बरोबर. आता पॉलिटी म्हणजे काय आणि सायन्स म्हणजे काय, हा नेमका मुद्दा आपल्याकडे उद्भवतो की पॉलिटी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ऑर्गनाइज स्ट्रक्चर. ऑर्गनाइज स्ट्रक्चर म्हणजे काय, विशिष्ट ढाचा. म्हणजे काय, विशिष्ट ढाचा. बघा मी माझे हेडफोन लावले आहेत, एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे, वेल वेणी. माझ्या हाती पेन आहे, बरोबर, एक वेल स्ट्रक्चर फॉर्म झाला आहे, बरोबर. पण हा सेम पॉलिटी म्हणजे काय, ऑर्गनाइज स्ट्रक्चर ऑफ पेन. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पेनची पॉलिटी काय, पेनचं काय, एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे, बरोबर. पण हा पॉलिटी शब्द वापरायचा असताना आपण जॉग्रफी सोबत वापरत नाही. पॉलिटी हा शब्द आपण इकॉनॉमिक्स मध्ये वापरत नाही. पॉलिटी हा शब्द वापरतो आपण गव्हर्नमेंट सोबत. कोणासोबत वापरतो, गव्हर्नमेंट सोबत. म्हणजे कोणासोबत वापरतो, मराठीमध्ये शासनासोबत, बरोबर. मग पॉलिटी म्हणजे काय, पॉलिटी म्हणजे काय, गव्हर्नमेंटचा विशिष्ट ढाचा, शासनाचा विशिष्ट ढाचा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी. शासनाचा विशिष्ट ढाचा म्हणजे काय, पॉलिटी. अगदी बरोबर, शासनाचा विशिष्ट ढाचा म्हणजे पॉलिटी, बरोबर. पण मला सांगा, तुम्हाला आता पॉलिटी कळालं की पॉलिटी आपण गव्हर्नमेंट सोबत वापरतो. तो मला सांगा सायन्स म्हणजे काय हो, सायन्स म्हणजे काय सांगा बरं. असं की विद्यार्थी आहेत, सायन्स म्हणजे काय, सायन्स म्हणजे काय सांगा बरं. सायन्स म्हणजे काय सांगा मला. सायन्स म्हणजे विज्ञान, बरोबर. तुमच्यापैकी असंख्य लोकांनी विज्ञान सांगितलं, बरोबर. पण विज्ञान तर त्याला मराठीमध्ये म्हणतात सायन्सला. सायन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सायन्स म्हणजे अभ्यास करणे. सायन्स म्हणजे काय, अभ्यास करणे. सायन्स म्हणजे काय, अभ्यास करणे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण, स्टडी. इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण, स्टडी. इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण, स्टडी, बरोबर. इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण, स्टडी. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, या दोन शब्दाला जर एकत्र आणलं, या दोन शब्दाला पॉलिटी आणि सायन्सला जर एकत्र आणलं तर म्हणजे कशाची डेफिनेशन फॉर्म होईल आपली, टू स्टडी ऑफ, टू स्टडी ऑफ ऑर्गनाइज स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे कशाचा हो, शासनाच्या विशिष्ट ढाच्याचा अभ्यास करणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स. शासनाच्या विशिष्ट ढाच्याचा अभ्यास करणे म्हणजे पॉलिटी, बरोबर. शासनाचा विशिष्ट ढाच्याचा अभ्यास करणे म्हणजे पॉलिटिकल सायन्स, बरोबर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे आमच्या लक्षात नाही आलं. आता बघा तुमच्या लक्षात असेल. मी जर म्हटलं पॉलिटी ऑफ किरण वानखेडे, ही आहे किरण वानखेडे, ठीक आहे. पॉलिटी ऑफ किरण वानखेडे म्हणजे काय, किरण वानखेडेचा एक विशिष्ट ढाचा. बघा दोन डोळे आहेत, दोन नाक आहे का मला, नाही, एकच नाक आहे. चार हात आहे का, नाही, दोनच हात आहे. काय, एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे वेल फॉर्म मध्ये, बरोबर. मग मला सांगा की टू सायन्स म्हणजे काय, ऑर्गनाइज स्ट्रक्चर ऑफ किरण वानखेडे म्हणजे पॉलिटी. पण पॉलिटी हा शब्द नेहमी गव्हर्नमेंट सोबत वापरला जातो. याला आपण नॉन लिव्हिंग थिंग सोबत वापरत नाही, लिव्हिंग थिंग सोबत वापरत नाही, इकॉनॉमिक्स मध्ये वापरत नाही, इथे याला आपण सायन्स मध्ये वापरत नाही, इथे याला आपण जॉग्रफी मध्ये वापरत नाही. फक्त वापरतो गव्हर्नमेंट सोबत. कोणतं वापरतो, फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट सोबत, बरोबर. मग मी म्हटलं पॉलिटिकल सायन्स ऑफ किरण वानखेडे म्हणजे काय, पॉलिटिकल सायन्स ऑफ किरण वानखेडे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, किरण वानखेडेचा अभ्यास करणे. एक्झाम्पल देतो तुम्हाला.
किरण वानखेडेचा अभ्यास करणे. आणि इथे जर म्हटलं मी पॉलिटिकल सायन्स म्हणजे कोणाचा अभ्यास करावा लागेल? गव्हर्नमेंटचा अभ्यास करणे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? गव्हर्नमेंटचा अभ्यास करणे म्हणजे पॉलिटिकल सायन्स. मग मला सांगा, या गव्हर्नमेंटला चालण्यासाठी काहीतरी पाहिजे की नाही? या गव्हर्नमेंटला, या शासनाच्या विशिष्ट राज्याला चालण्यासाठी काही हवं की नाही? या गव्हर्नमेंटला विशिष्ट राज्याला चालण्यासाठी काहीतरी हवं की नाही मार्केटमध्ये? मग ते आहे आपलं संविधान. हे काय विद्यार्थी मित्रांनो? आपलं संविधान. पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? गव्हर्नमेंटच्या विशिष्ट राज्याचा अभ्यास करणे. बरोबर. आता मला सांगा, जर मला माझा अभ्यास तुम्ही केला आहे, पण मला जगण्यासाठी काहीतरी पाहिजे की नाही? मला चालण्यासाठी काही पाहिजे की नाही? मला व्हिटॅमिन्स पाहिजे, मला प्रोटीन्स पाहिजे, मला कार्बोहायड्रेट पाहिजे, मला फॅट्स पाहिजे. बरोबर. पाहिजे की नाही मला? जर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या देशातल्या गव्हर्नमेंटला चालायचं असेल, आपल्या देशामधल्या पार्लिमेंटला वर्कमध्ये करायचं असेल, त्यासाठी काहीतरी लिहिलं असेल, आणि ते म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? ते म्हणजे संविधान. ते म्हणजे काय? संविधान. म्हणजे तुम्हाला जर आता कोणी प्रश्न विचारला की संविधान नेमकं काय आहे, तर संविधान काय विद्यार्थी मित्रांनो? गव्हर्नमेंटला चालण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन काय आहे? गव्हर्नमेंटला चालण्यासाठी काय? सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे पार्लिमेंट कसं वर्किंग करायला पाहिजे, तुमच्या पीएम जे तुमच्या देशाचे पीएम आहे, राष्ट्रपती यांनी कसं वर्किंग करायला पाहिजे, तुमच्या राज्याचं काय मंत्रिमंडळ आहे यांनी कसं वर्किंग करायला पाहिजे, यासाठी काही सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. बरोबर. हे कुठे आहे? तुमच्या संविधानामध्ये. म्हणजे तुम्हाला जर विचारलं तर संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे काय? सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन टू रन द गव्हर्नमेंट, टू रन द पॉलिटिकल सायन्स. आलं का लक्षात? संविधान म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? रूल्स अँड रेग्युलेशन टू रन द पॉलिटिकल सायन्स. म्हणजे तुमच्या देशामध्ये जे गव्हर्नमेंट आहे त्याला चालायचं कसं, त्याला वर्किंग कसं करायचं, याचा सगळ्याचा अर्थ कुठे मेन्शन केला आहे? संविधानामध्ये. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इथे मला सांगा, लोकशाही चांगली की राजेशाही चांगली? लोकशाही चांगली, डेमोक्रेसी चांगली, इंग्लिशमध्ये. ठीक आहे. डेमोक्रेसी चांगली की राजेशाही चांगली म्हणजे मोनार्की चांगली? सांगा मला. लोकशाही चांगली की राजेशाही चांगली? सांगा बरं मला. सांगा मला, लोकशाही चांगली की राजेशाही चांगली? लवकर सांगा. मोनार्की. ओके. काही लोकांनी मोनार्की. बोथ आर गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोन्ही पण ठीक आहे. अगदी बरोबर. दोन्ही पण काय? योग्य आहे. दोन्ही पण योग्य आहे. डेमोक्रेसी पण चांगली आणि मोनार्की सुद्धा चांगली. बरोबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण लोकशाही चांगली म्हटलं तर आपण शिवाजी महाराजांना डायरेक्ट शिवा देतो, कारण की शिवाजी महाराजांची लोकशाही नव्हती, शिवाजी महाराजांची राजेशाही होती. बरोबर. आणि जर आपण म्हणतोय की जर राजेशाही चांगली, तर आपण आपल्या देशामध्ये जे लोकशाही आहे त्याला डायरेक्टली शिवा देऊ लागणार. बरोबर. म्हणजे इट डिपेंड्स. त्या कंट्रीमध्ये, त्या देशामध्ये काम करणाऱ्या संघटनांवर डिपेंड असतं. त्या कंट्रीमध्ये काम करणाऱ्या संघटनांवर डिपेंड असतं. त्या कंट्रीमध्ये काम करणाऱ्या ऑर्गनायझेशनवर डिपेंड असतं. त्या कंट्रीमध्ये काम करणाऱ्या संविधानावर डिपेंड असतं की त्या देशाची लोकशाही चांगली की राजेशाही चांगली. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला लोकशाही चांगली का राजेशाही चांगली, इट डिपेंड्स. लोकशाही पण चांगली असतं किंवा राजेशाही पण चांगली असतं. बरोबर. जर आपण एखादी मुलगी बघायला गेलो, पहिल्या दिवशी तिला घरी घेऊन येत नाही. का घेऊन येत नाही? कारण की आपल्याला पहिले बॅकग्राऊंड चेक करायला पाहिजे, कशी आहे, काय आहे, पैसा कमवते की नाही, आपल्याला हुंडा देणार की नाही. बरोबर. हुंडा घ्यायचा नाही, पण मी तो सांगतोय लक्षात देण्यासाठी. बरोबर. किती देणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तरच. बरोबर की नाही? मग आपण त्याच्यावर डिपेंड करतो ती चांगली आहे की खराब आहे म्हणून. बरोबर. आणि मुलीवाले जर मुलाकडे गेले तर चेक करतात त्याला 6 नंबरचं पेमेंट आहे की नाही. बरोबर. 4 व्हीलर आहे की नाही, आई वडिलांपासून वगैरे राहतो की नाही. बरोबर. चेक करतात की नाही. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, इट डिपेंड्स. त्या कंट्रीमध्ये काम करणाऱ्या संघटनांना आपण पहिलेच लोकशाही चांगली किंवा राजेशाही चांगली असं खराब असं म्हणू शकत नाही. त्या दोन्ही चांगली किंवा दोन्ही वाईट. कारण ज्या देशामध्ये जे संविधान आहे, संघटना आणि ऑर्गनायझेशन आहे, हे जर प्रॉपरली वर्किंगमध्ये असतील, त्या देशाची लोकशाही सुद्धा चांगली आणि त्या देशाची राजेशाही सुद्धा चांगली. लक्षात एवढं. मग मी तुम्हाला इथे प्रश्न विचारतो, मला सांगा, तुमच्या देशामध्ये लोकशाही आहे की राजेशाही आहे? सांगा बरं. तुमच्या देशामध्ये लोकशाही आहे की राजेशाही आहे? अंधभक्त. ओके. नको. व्हेरी गुड. अंधभक्त. व्हेरी गुड. डेमोक्रेसी. बरोबर. पण मला सांगा, सध्याच्या परिस्थितीमध्ये डेमोक्रेसी आहे का? सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे का? आपण तिकडे जाऊ नये, फक्त मला सांगायचं की तुमचे मुद्दे क्लिअर करायचे. ठीक आहे. आहे नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. बरोबर. आता मी तुम्हाला एक छोटंसं, मला सांगा, एवढं मोठं संविधान आहे, एवढं मोठं जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, जे घटना समिती शिल्पकार होते त्यांनी एवढं मोठं जगातलं सगळ्यात मोठं संविधान आपण लिहून ठेवलं. बरोबर. पण मी तुम्हाला इथे प्रश्न विचारतो की 2 टर्म सांगतो मी. संविधानिक सभा
आणि तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे या दोन्ही टर्म तुम्हाला आता माहिती पडेल. संविधानिक सभा, बरोबर, आणि दुसरी म्हणजे काय, कायदेविषयक सभा. कायदेविषयक सभा, त्यालाच आपण कायदे मंडळ सुद्धा. कायदे मंडळ, काय डिफरन्स आहे दोन मध्ये, आणि आता न्यूज मध्ये काय या दोन्ही सभा तुम्हाला लक्षात येईल. मला सांगा, संविधानिक सभाला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, आणि कायदेविषयक किंवा कायदे मंडळाला म्हणतात लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. मला सांगा दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, सांगा मला दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. कायदे मंडळ सभा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि दुसरा संविधानिक सभेमध्ये काय डिफरन्स आहे सांगा बरं. आर्टिकल अगदी बरोबर. अजून सांगा ना मला डिफरन्स काय दोघांमध्ये, की संविधानिक सभा आणि कायदेविषयक सभामध्ये काय डिफरन्स आहे. आणि आता सांगतो जम्मू काश्मीर मध्ये का, जम्मू काश्मीर म्हणतो ना आपण भारताचा पार्ट बनवला आता, किंवा त्याला युटी मध्ये कन्वर्ट केलं आपण, बरोबर. जम्मू काश्मीर हा स्पेशल स्टेटस काढला आणि त्याला दोन भागामध्ये कन्वर्ट केलं. फॉर एक्झाम्पल युटी मध्ये एक लडाख आहे आणि एक जम्मू आणि काश्मीर आहे, बरोबर. जम्मू काश्मीर काय विथ असेंब्ली, आणि लडाख काय विदाउट असेंब्ली. हे जर तुम्ही शिकला असाल, जम्मू काश्मीर कसं भारतामध्ये आलं, काय आलं, लवर होतं, खूप लवर होतं, बरोबर. तर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, कायदेविषयक सभा म्हणजे काय नेमकं, आणि संविधानिक सभा म्हणजे काय नेमकं. कायदेविषयक सभा म्हणजे काय आणि संविधानिक सभा म्हणजे काय. बघा, संविधानिक सभा म्हणजे काय, हाऊ टू फॉर्म कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन बनवायचं कसं. हाऊ टू फॉर्म कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एखाद्या देशाचं संविधान बनवायचं कसं. संविधानिक सभा काय करतात, की एखाद्या देशामध्ये संविधान कसं असायला पाहिजे, ते कशा पद्धतीने निर्माण करायचं, यासाठी काय संविधानिक सभा. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. आता संविधान बनून तयार झालं, संविधान बनून तयार झालं, मग या संविधानामध्ये जर आपल्याला चेंज करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कशाची गरज पडते, कायदे मंडळाची. कशाची गरज पडते, कायदे मंडळाची. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, संविधान बनलं, आपलं संविधान कधी बनलं सांगा बरं, तुम्हाला माहित असेल आपलं संविधान कधी बनलं, आपलं संविधान कधी बनलं. देवेंद्रला लेफ्ट झालाय, सांगा मला आपलं संविधान कधी बनलं. काय असेल ना, डेट वगैरे असेल ना, कधी ऍक्सेप्ट केलं तुम्हाला माहिती असेल. काहीच नाही तुम्हाला. ओके, व्हेरी गुड. 26 नोव्हेंबर, व्हेरी गुड. 26 नोव्हेंबर, व्हेरी गुड. 26 नोव्हेंबर 1949 ला बनलं. त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं 26 जानेवारी 1950. मग माझा प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच प्रश्न माझा तुम्हाला आहे की आपल्या देशामध्ये या दिवशी तर बनलं संविधान, काही इम्प्लिमेंट झालं. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, त्याच दिवशी संविधान सभा विसर्जित झाली का, त्याच दिवशी संविधानिक सभा विसर्जित झाली का, त्याच दिवशी संविधानिक सभा विसर्जित झाली का. नाही, अगदी बरोबर, नाही झाली. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये कायदे मंडळ फॉर्म व्हायचं होतं, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फॉर्म व्हायची होती. आपल्या देशामध्ये काय होतं, कायदे मंडळ फॉर्म व्हायचं होतं, आणि कायदे मंडळ फॉर्म झालं 1951 आणि 52, 1951 आणि 1952च्या दरम्यान झालं. म्हणजे काय, जर तुम्हाला प्रश्न विचारलं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशामध्ये कायदे मंडळाचं काम कोणी बघितलं, कायदे मंडळाचं काम कोणी बघितलं, ते म्हणजे कोण विद्यार्थी मित्रांनो, संविधानिक सभेने. आणि संविधानिक सभा विसर्जित कधी झाली, जेव्हा आपल्या देशामध्ये लोकसभा आणि राज्यसभा फॉर्म झाली, म्हणजे काय कायदे मंडळ फॉर्म झालं, तेव्हा हे संविधानिक सभा काय झाली, विसर्जित झाली. आलं लक्षात. आणि तुम्हाला सांगतो, या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला या वर्षी परीक्षेमध्ये विचारणार आहे. म्हणाल सर कसं, जम्मू काश्मीर, बरोबर. तुम्ही म्हणाल सर आतापर्यंत आपण जम्मू काश्मीरला भारताचा प्रदेश का नाही करू शकलो होतं, कारण की त्यांच्या संविधानामध्ये लिहिलं होतं, जम्मू काश्मीरच्या संविधानामध्ये लिहिलं होतं की जर जम्मू काश्मीरमध्ये संविधानिक सभा असेल तर या संविधानिक सभेला विचारून, या संविधानिक सभेला विचारून जम्मू काश्मीरचं जे विशेष राज्याचा दर्जा आहे याच्यामध्ये तरतुदी करता येतं. विशेष राज्याच्या दर्जामध्ये काय करता येतं, तरतुदी म्हणजे चेंजेस करता येतं. पण तुम्हाला माहित आहे, जम्मू काश्मीरचं संविधान बनलं आणि संविधान बनल्यानंतर काय झालं, तिथली संविधानिक सभा म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काय झाली विद्यार्थी मित्रांनो, विसर्जित झाली. आणि विसर्जित झाली तुम्हाला माहित आहे, म्हणून आपल्या देशामध्ये आजपर्यंत तिथे संविधानिक सभा नव्हती. म्हणून जम्मू काश्मीरला आपण आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये इन्क्लूड करू शकलो नव्हतो, बरोबर. इन्क्लूड तर होतच, पण त्याला आपण नाही म्हणू शकलो की तो आपला पार्ट आहे.
पण तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो, मोदी भाऊनी जेव्हा 2019ला जे बिल आणलं, 2019ला बिल आणलं, या बिलमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय होता माहिती आहे का? सगळ्यात पहिला की या संविधानिक सभेला रिप्लेस करा कशाने? कायदेविषयक सभानी. या संविधानिक सभेला कशाने रिप्लेस करा? कायदेविषयक सभानी. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला रिप्लेस करा कायदेविषयक सभेने. कशाने? कायदेविषयक सभानी. आणि हाच होता सगळ्यात महत्वाचा त्या 2019च्या जम्मू काश्मीरच्या बिल मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. कोणता होता? संविधानिक सभेने कशाला रिप्लेस केलं? कायदेविषयक सभेने. सांगा मला, आला का लक्षात? सगळ्यांना लक्षात आलं का? सगळ्यांना लक्षात आलं का? ठीक आहे, व्हेरी गुड, अगदी बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता जर हा एक प्रश्न काय विचारणार की जम्मू काश्मीरमध्ये जी संविधानिक सभा होती, बरोबर, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, याला रिप्लेस कशाने केलं? लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे कायदे मंडळाने. आणि हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो की कायदे मंडळ, सभा आणि संविधानिक सभेमध्ये काय डिफरन्स आहे? आलं लक्षात? एवढं बघा, एकदा स्पीड वर सांगू. संविधानिक सभा म्हणजे काय? संविधान बनवण्यासाठी. आणि कायदे मंडळ काय? बनल्यानंतर आपण त्याला चेंज करायचं असेल. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा आता आपल्या देशामध्ये संविधान आहे, या संविधानाला आपण काय केलं? डिझॉल्व्ह केलं. आपल्याला नाही पाहिजे, बरोबर, आपल्याला नवीन संविधान बनवायचं आहे. मग नवीन संविधान बनवायसाठी मी संविधानिक सभा बनवू की कायदेविषयक सभा बनवू? सांगा बरं मला. नवीन संविधान बनवायचं आहे, मी काय बनवू? कायदेविषयक सभा बनवू की आपला संविधानिक सभा बनवू? अगदी बरोबर, व्हेरी गुड जितेश, व्हेरी गुड. तुझ्या लक्षात आला. म्हणजे काय काय बसू आपण? संविधानिक सभा. आणि संविधान तयार झाल्यानंतर त्या संविधानामध्ये जर चेंज करायचं असलं मग लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आत्ताचं पार्लिमेंट. आणि हा मुद्दा तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी बाहेर 444 स्टार करून ठेवा. हा विचारणार म्हणजे विचारणार, बरोबर. कारण की तुम्हाला माहिती आहे करंट अफेअर्सची लिंक असलेले सगळे टॉपिक आपल्याला विचारतात. मग मला सांगा, आता मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो. ज्युडिशियरीमध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये जर मतभेद निर्माण झाले असतील, मतभेद झाले, बरोबर, ज्युडिशियरीमध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये मतभेद झाले एखाद्या गोष्टीवरती, तर ते कशाला फॉलो करतात? तो सांगा बरं. न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्थेमध्ये जर मतभेद फॉर्म झाले, मतभेद आले म्हणजे डिडलॉक फॉर्म झाला. बघा, तुम्ही सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, एखाद्याचं नाव घेतो, कोण आहे ते? जितेश. जितेश, लक्ष द्या हा. जितेशने काय केलं? त्याचं लग्न झालं जितेशचं, बरोबर. जितेशने त्याच्या पत्नीला मारलं. त्या पत्नीचं नाव आपण जिया. त्या पत्नीचं नाव काय घेऊ आपण? जिया. जितेशने कोणाला मारला? त्याच्या पत्नीला मारलं, जियाला. आता जिया कुठे जाणार? जिया जाणार न्याय व्यवस्थेमध्ये आत्महत्या की मला माझ्या पत्नीने कसं मारणार, बरोबर. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये महिलांना अधिकार आहे आपल्या स्वतःसाठी, स्वतःचे अस्तित्व बनवण्यासाठी, स्वतःची डिग्निटी बनवण्यासाठी, स्वतःचं स्वातंत्र्य, स्वतःचं समानता जपण्यासाठी त्यांना अधिकार आहे, बरोबर. तुम्हाला माहिती आहे ट्रिपल तलाक आहे. वुमन डिग्निटी, वुमन इक्वालिटी जपण्यासाठी आपण काय केलं? विद्यार्थी मित्रांनो नवीन बिल बनवलं, बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे जितेशने जर कोणाला मारलं? जियाला. जिया कुठे जाणार विद्यार्थी मित्रांनो? जिया जाणार सुप्रीम कोर्टमध्ये, बरोबर. आता मला सांगा, जितेशची केस कोण लढणार? जितेशचा लॉयर. आणि जियाची केस कोण लढणार? जियाचा लॉयर. आता मला सांगा, सुप्रीम कोर्ट न्याय व्यवस्था कशाच्या आधारावर निर्णय देतो? सांगा बरं मला. सुप्रीम कोर्ट कशाच्या आधारावर निर्णय देतो? सांगा मला एवढं. सुप्रीम कोर्ट, जितेश खूप चांगला हिरो दिसतो म्हणून निर्णय देतो का? जिया खूपच छान दिसतो, स्मार्ट आहे म्हणून निर्णय देतो का? सांगा मला. येतं का? नाही. कशाच्या बेसिसवर देतात? एव्हिडन्स. एव्हिडन्सच्या बेसिसवर, बरोबर. एव्हिडन्स कशा? त्याच्या बेसिसवर निर्णय देतो कोण? सुप्रीम कोर्ट. मग मला सांगा, जितेशचेही जे एव्हिडन्सेस बरोबर वाटले, परफेक्ट वाटले, आणि जियाचे सुद्धा एव्हिडन्सेस परफेक्ट वाटले, तर मग मला सांगा डेडलॉक फॉर्म झाला की नाही सुप्रीम कोर्टमध्ये? सुप्रीम कोर्ट देऊन निर्णय कोणाला देणार? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मग अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणाकडे जातं? सांगा बरं मला. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणाकडे जातं? अगदी बरोबर, व्हेरी गुड. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणाकडे जातं? सांगा बरं मला. अजय, प्रशांत, जितेश, सांगा मला. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणाकडे जातं? अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट जातं कोणाकडे? संविधानाकडे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनकडे, बरोबर. पण तुम्ही आता विचार करा, संविधान एका दिवशी वाचणं शक्य आहे का त्या जितेशसाठी? जगातलं सगळ्यात मोठं बुक आहे, तर मग त्या
जजेससाठी एका दिवशी संविधान वाचणं शक्य आहे का? नाही. म्हणून संविधानाचं एक संक्षिप्त रूप आहे. संविधानाचं संक्षिप्त रूप आहे, त्याला म्हणतो आपण प्रियांबल. त्याला काय म्हणतो आपण? प्रियांबल. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण सरनामा. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण प्रस्तावना. त्याला दुसरा शब्द आहे उद्देशिका. त्याला तिसरा शब्द आहे उद्दिष्टांचा ठराव. बरोबर. त्याला पाचवा शब्द आहे उद्दिष्ट पत्रिका. लक्ष देऊ नका की जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये डेडलॉक फॉर्म होतो, जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये डेडलॉक फॉर्म होतो, अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणाल जातं संविधानाकडे. पण एका दिवशी संविधान वाचणं त्या देशासाठी पॉसिबल नाही आहे. म्हणून ते कशाला फॉलो करतं? प्रियांबलला. म्हणजे बघा, तुम्हाला पहिला प्रश्न इथे तुमचा बनला स्टेटमेंट वाईज की न्याय व्यवस्थेला कशापासून अधिकार मिळतात? कशापासून अधिकार मिळतात? प्रियांबल. न्याय व्यवस्थेला कशापासून अधिकार मिळतात? प्रियांबल पासून. बरोबर. आणि जर मी म्हटलं कायदे मंडळाला अधिकार मिळतात प्रस्तावनेपासून, बरोबर का चूक? कायदे मंडळाला अधिकार मिळतात प्रस्तावनेपासून, बरोबर का चूक? सांगा मला. कायदे मंडळाला अधिकार मिळतात, कायदे मंडळाला अधिकार मिळतात प्रियांबल पासून म्हणजे प्रस्तावनेपासून, बरोबर का चूक? चूक आहे स्टेटमेंट. बरोबर. म्हणजे कायदे मंडळाला तो अधिकार पण देत नाही आणि त्यांच्या निर्णयांवर तो काय प्रतिबंध सुद्धा लावत नाही. पण सुप्रीम कोर्टला जर विचारलं की पॉवर कुठून मिळतं, तर कुठून मिळतं विद्यार्थ्यांना? उद्देशिका, उद्देश पत्रिका, सरनामा आणि प्रस्तावना. इतकं लक्षात आलं का सगळ्यांचं? सांगा बरं मला. इतकं लक्षात आलं का सगळ्यांच्या? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. पहिला, कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत सुद्धा नाही आहे, कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत सुद्धा नाही आहे, बरोबर. आणि दुसरा म्हणजे महत्वाचा मुद्दा, त्याच्यावर प्रतिबंध सुद्धा नाही. आणि सगळ्यात जो महत्वाचा पॉईंट आपल्याला शिकायचा होता की सुप्रीम कोर्टला जे पॉवर मिळतात कुठून मिळतात? प्रियांबल पासून. कारण की विद्यार्थी मित्र तुम्ही ऐकलं असेल की जर एखाद्याही गोष्टीचा अर्थ लावायचा असेल, एखाद्याही कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावायचा असेल कोणाला? सुप्रीम कोर्टला, अशा वेळेस ते प्रियांबलला फक्त. अशा वेळेस ते कोणाला फक्त? प्रियांबलला. अशा वेळेस कोणाला फॉलो करतं? प्रियांबलला. बरोबर. चला, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. पण मला सांगा, तुमच्या देशामध्ये पहिले प्रस्तावना आली की संविधान आलं? तुमच्या देशामध्ये पहिले प्रस्तावना आली की संविधान आलं? तुमच्या देशामध्ये पहिले प्रस्तावना आली की संविधान आलं? सांगा बरं मला. संविधान. काही प्रियांबल. व्हेरी गुड. संविधान. पण तुम्ही जे सांगितलंय ते चुकीचं आहे. ठीक आहे. पहिले काळ आपला भारत देशामध्ये प्रस्तावना, प्रस्तावना, आणि नंतर काय आलं विद्यार्थी मित्रांनो? संविधान. नंतर काय आलं? संविधान. मग तुम्हाला प्रश्न पडतो सर कसं काय? पहिले संविधान आलं पाहिजे आणि नंतर प्रस्तावना आला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे आपला देश नेहमी उलटा चालतो. बरोबर. तुम्ही सुद्धा नेहमी उलटे चालता. तुम्ही सरळ विचार कधीच करत नाही. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश सुद्धा उलटा चालतो. पहिले काय काढलं आपल्या देशाने? प्रस्तावना आणलं आणि नंतर काय बनवलं? त्याच्यावर डिफाईन केलं संविधान. पण जगातल्या संविधानाचा विचार करतो, जगातल्या संविधानाचा, जे ज्या देशामध्ये संविधान आहे त्या देशांचा जर विचार करतो म्हटलं तर पहिले काय म्हणलं? संविधान. आणि या संविधानावर काय म्हणलं? प्रस्तावना. पण आपला देश म्हणजे उलटा आहे. तुम्हाला माहिती, आपला देश उलटा फिरतो. त्याला मोठं काम नाही पाहिजे, सिंपल पाहिजे पहिले. बरोबर. तुम्ही पण बघा, अभ्यास करायचे असतात छोट्या छोट्या गोष्टी वाचता पहिले, नंतर मोठे मोठे बुक्स वाचता. बरोबर. म्हणजे आपल्या देशाने पहिले काय म्हणलं? प्रस्तावना. आणि त्याला कोणी केलं विद्यार्थी मित्रांनो? त्याच्यावरून काय डिवाइड केलं आपण? संविधान. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ही प्रस्तावना कधी मांडली, कोणी मांडली आणि कितव्या सभेमध्ये मांडली? सांगा बरं. ही प्रस्तावना कोणी मांडली, कधी मांडली आणि कितव्या सभेमध्ये मांडली? सांगा. सांगा मला लवकर. कधी मांडली सांगा. व्यक्ती. फर्स्ट सभा. व्हेरी गुड. चुकीचं शुभांगी. फर्स्ट सभा नाही, नेहरूजी. व्हेरी गुड. तिसरी. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, याला मांडलं जवाहरलाल नेहरू. कोणी मांडलं? जवाहरलाल नेहरू. कोणी मांडलं? जवाहरलाल नेहरू. बरोबर. कधी मांडलं? तिसऱ्या सभेमध्ये. कितव्या सभेमध्ये? थर्ड सिटिंगमध्ये. आणि ती होती 13 डिसेंबर 1946. 1946. जी पहिली सभा बसली ती 9 डिसेंबर 1946. दुसरी सभा बसली 11 डिसेंबर 1946. आणि तिसरी सभा होती विद्यार्थी मित्रांनो 13 डिसेंबर. तिसरी सभा कोणती होती? कोणती होती?
तीसरी सभा 13 डिसेंबर, बरोबर. आणि कोणी मांडलं? पंडित जवाहरलाल नेहरू. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की हा जी प्रस्तावना आहे ड्राफ्टिंग कमिटी सोबत कोणी मांडली सांगा. ड्राफ्टिंग कमिटी जे मसुदा समिती म्हणतो या समितीपुढे कोणी मांडली सांगा बरं. मी सांगतो 100% तुमच्यापैकी खूप लोक चुकणार आहे. ड्राफ्टिंग कमिटी पुढे हे कोणी मांडलं सांगा मला. ड्राफ्टिंग कमिटी पुढे हे कोणी मांडलं? नेहरू. हे मांडलं विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न विचारतात की प्रस्तावना घटना समिती पुढे कोणी मांडली? घटना समिती पुढे जर विचारलं तर कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि जर विचारलं ड्राफ्टिंग कमिटी समोर कोणी मांडली? कोणी मांडली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतकं क्लिअर झालं का? इतकं क्लिअर झालं का? ठीक आहे. इतकं लक्षात आलं का? सगळ्यांना सांगा. मला एकदा थंब द्या किंवा मला मेसेज करा. ओके, लक्षात आलं का? ठीक आहे, व्हेरी गुड. थोडा कमी केलं तर लक्षात आलं. जवाहरलाल नेहरूंनी काय मांडलं? तुमच्या संविधानिक सभेपुढे मांडली. आणि ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे काय? मसुदा समितीपुढे कोणी मांडली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे स्वभाव कसा आहे सांगा बरं मला. तुमच्या सगळ्यांचा स्वभाव कसा आहे? तुमच्या सगळ्यांचा स्वभाव कसा आहे सांगा मला. स्वभाव चांगला का तुमच्या सगळ्यांचा? डिफरंट. व्हेरी गुड. डिफरंट आहे. एक्झॅक्टली डिफरंट आहे. तुमचा स्वभाव असेल वेगळा असेल, माझा स्वभाव वेगळा असेल, सगळ्यांचा स्वभाव काय वेगवेगळा. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबरला उद्दिष्टाचा ठराव मांडला ना त्याच्यामध्ये महत्वाचे 2 मुद्दे डिफाईन केले त्यांनी. एक म्हणजे काय? स्वभाव. एक म्हणजे काय? स्वभाव. आणि दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांकडे उद्दिष्टे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्जेक्टिव्ह. आणि जे स्वभाव याला इंग्लिशमध्ये म्हणतात नेचर. आणि दुसरा शब्द आहे याला स्वरूप. मराठीमध्ये स्वरूप. बरोबर. म्हणजे 13 डिसेंबर 1946 ला जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो उद्दिष्टाचा ठराव मांडला त्याच्यामध्ये मुख्यतः 2 गोष्टी मेन्शन केल्या. एक स्वभाव किंवा स्वरूप आणि दुसरा म्हणजे विद्यार्थ्यांना उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर स्वभावामध्ये काय डिफरन्स आहे आणि उद्दिष्टांमध्ये काय डिफरन्स आहे? बघा माझा स्वभाव आहे ना प्रेमळ आहे. मला मैत्री करायला आवडतं, मला बाहेर फिरायला आवडतं, हा माझा स्वभाव आहे. पण माझं काय उद्दिष्ट काय? मला आय वॉन्ट टू बिकम अ IAS ऑफिसर म्हणजे मला एखादी अधिकारी व्हायचं आहे. बरोबर. तुम्हाला सुद्धा तुमचं सुद्धा हे असेल की तुमचे उद्दिष्ट काय असेल की तुम्हाला एखादी मोठा अधिकारी व्हायचं आहे. कोणाला DYSP व्हायचं असेल, कोणाला शिक्षण अधिकारी व्हायचं असेल, कोणाला IPS व्हायचं असेल, कोणाला IAS व्हायचं असेल. बरोबर. हे तुमची काय उद्दिष्ट आहे सगळ्यांची. पण तुमचा जो स्वभाव विचारला विद्यार्थी स्वभाव म्हणजे तुमची आत्ताची कंडिशन. तुम्ही प्रेझेंटमध्ये कसे आहात म्हणजे तुम्ही सध्या कसे आहात. आणि उद्दिष्ट म्हणजे काय? तुम्ही भविष्यात कसे होणार आहात. भविष्यात कसे होणार. बरोबर. तुम्ही फ्युचरमध्ये कसे होणार याबद्दल असतात उद्दिष्टे. आणि स्वभाव म्हणजे काय? तुमची सध्याची कंडिशन. स्वभाव म्हणजे काय? तुमची सध्याची कंडिशन. बरोबर. तर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्वभाव शिकतो. आता काय शिकणार आपण? स्वभाव. मग तुम्हाला सांगा मला जेव्हा 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टाचा ठराव मांडला त्याच्यामध्ये किती प्रकारचा स्वभाव मांडला सांगा बरं मला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी किती प्रकारचा स्वभाव मांडला आणि तो कोणता होता सांगा मला. तुम्हाला मी सगळं द्या ना तुमच्या बुकामध्ये जेवढं दिलं तेवढं ना. व्हेरी गुड मला. व्हेरी गुड. बाकी लोक मला सांगू शकतात मला तू माझे क्लास केले मला माहिती आहे. हा रुचिता तू पण क्लास केले माझे. हा बाकी लोक सांगा मला किती प्रकारचा आहे? 3 प्रकारचा स्वभाव. किती प्रकारचा होता? 3 प्रकारचा स्वभाव होता. बरोबर. आणि जर तुम्हाला प्रस्तावना समजली तुम्हाला अख्खं संविधान लक्ष देणार. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर काय अभ्यास केला तर प्रस्तावना लक्षात ठेवली ना तुम्हाला पूर्ण संविधान काय, संविधानाचं म्हणणं काय, संविधानाचं सध्याचं स्टेटस काय आणि भविष्यामध्ये काय करतं हे सगळं तुम्हाला इथून माहिती मिळणार. बघा 3 फॉर्ममध्ये होतं. 3 भागामध्ये स्वरूप डिफाईन केले होते. पहिला सार्वभौम. दुसरा स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे इंग्लिशमध्ये इंडिपेंडंट. आणि तिसरा विद्यार्थी मित्रांनो गणराज्य. तुम्ही काही लोक मला प्रश्न विचारले सर आम्ही ते स्वातंत्र्य वाचतो नाही होय ते कुठं दिलंय? अरे हे दिलं आहे.
कशामध्ये दिला? उद्दिष्टाच्या ठरावामध्ये. मग मला सांगा, आता सांगितलं मी स्वरूप म्हणजे काय? तुमची प्रेझेंट कंडिशन, आत्ताची सध्याची स्थिती, बरोबर. आणि सध्याची स्थिती किती होती? 13 डिसेंबर 1946 तुम्हाला इंडिपेंडंट मिळाला होता का? सांगा मला. 13 डिसेंबर 1946 तुम्हाला इंडिपेंडंट मिळाला होता का? सांगा मला. 13 डिसेंबर 1946 तुम्हाला इंडिपेंडंट, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं होतं का? अगदी बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला इंडिपेंडंट होतं मिळालं होतं, तुम्हाला कशाची गरज होती? स्वातंत्र्याची गरज होती. म्हणून आपण काय शब्द ऍड केला होता? आपण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, बरोबर. स्वातंत्र्य हा शब्द ऍड केला. पण मला सांगा, तुम्हाला इंडिपेंडंट, भारत देशाला इंडिपेंडंट कधी मिळालं? 15 ऑगस्ट, बरोबर. 1950 का रे? 1950 का? इयर सांगा मला. 15 ऑगस्ट 1957. 15 ऑगस्ट 1957. आता मला सांगा, तुम्हाला इंडिपेंडंट भेटलं की नाही? इंडिपेंडंट भेटलं की नाही? स्वातंत्र्य भेटलं की नाही? स्वातंत्र्य भेटलं. आता आपल्याला स्वातंत्र्याची आवश्यकता होती का? नाही. आता आपल्याला गरज कशी होती? देशामध्ये लोकशाही, म्हणजे देशामध्ये डेमोक्रेसीची गरज होती. कशाची गरज होती? देशामध्ये डेमोक्रेसीची गरज होती, बरोबर. सगळ्यांना लक्षात येत आहे का? सगळ्यांना छोटे छोटे डाऊट्स लक्षात येत आहे का? की जेव्हा उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, किती प्रकारचा होता? 3 प्रकार. पहिला सार्वभौम, स्वातंत्र्य आणि गणराज्य. मग आपण स्वातंत्र्याला रिप्लेस केलं कशाने? लोकशाही. मग मला सांगा, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या देशाचा स्वभाव किती प्रकारचा? सध्याच्या प्रकारे तुमच्या देशामध्ये स्वभाव किती प्रकारचा आहे? सांगा मला. सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वभाव किती प्रकारचा आहे? अगदी बरोबर, 5 प्रकारचा. ऍब्सोल्युटली राईट. किती प्रकारचा? 5. तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सार्वभौम, मग समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. लोकशाही आणि गणराज्य, बरोबर. इतकं लक्षात येत आहे का? काय झालं काय नाही तुम्ही सगळे शिकून आलात. पहिले किती होतं? 3 प्रकारे होतं. तर आता किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5. आणि त्याला आपण काही जे आहे तत्व, ज्याला आपण 42व्या घटनादुरुस्तीने ऍड केले, बरोबर. आणि आता आपण हे सगळे तत्व, सगळं काय स्वभाव काय, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इंडमध्ये शिकणार आहोत. आता मला सांगा, प्रस्तावना चालू करून देऊ. सांगा बरं, ट्रम्प आले होते आपल्या देशामध्ये मागच्या वर्षी. मागच्या आणि यावर्षी सांगा मला काय केलं त्यांनी? एक शब्द म्हटला होता त्या पूर्ण याच्यामध्ये, वी द पीपल. आम्ही लोक, वी द पीपल. हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आमच्या दृष्टीकोनात. कसा म्हणाल तुम्ही? कारण की ट्रम्प आले होते तात्यात. त्या तात्यांनी काय म्हटलं होतं की भारताच्या संविधानामध्ये, बरोबर, USA आणि भारताच्या संविधानामध्ये 2 गोष्टी सारख्या आहेत. 2 गोष्टी सारख्या आहेत. एक काय म्हटलं? वी द पीपल. वी द पीपल म्हणजे हे जेव्हा अमेरिकेने जेव्हा संविधान चालू होतं, कुठून चालू होतं? वी द पीपल. आणि भारताचे संविधान जिथून चालू होतं म्हणजे काय? वी द पीपल, बरोबर. म्हणून त्या तात्या ट्रम्पनी म्हटलं होतं विद्यार्थी मित्रांनो की वी द पीपल हे भारताच्या संविधानामध्ये आणि इंडियाच्या USA संविधानामध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये काय सेम आहे. आणि इथून त्यांनी आपल्या भाषणाला काय केलं होतं? सुरुवात केली होती वी द पीपल. पण तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, वी द पीपल हे कुठे आहे? भारताच्या संविधानामध्ये आहे, अमेरिकेच्या संविधानामध्ये आहे, बरोबर. म्हणून की दोन्ही संविधानामध्ये नमूद केलं आहे, बरोबर. मग मला सांगा, वी द पीपल तुम्हाला एवढं कळालं. मला सांगा, संविधान असं लिहिलं आहे, हे प्रस्तावना लिहिलं इथे, बरोबर. इथे मधात प्रस्तावना आहे आणि इथे ना डायग्राम काढली, माहिती का? डायग्राम आहे आजूबाजूला, आहे की नाही? अशी डायग्राम काढली, अशी डायग्राम आहे बघा. इथे लिहिलं आहे, आम्ही भारताचे लोक, बरोबर. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलरली रिझॉल्व इंडिया इंटू सॉव्हरेन सोशलिस्ट. एक मिनिट, पूजा मॅम आलं मी सगळं सांगतो, पूजा मॅम सगळं सांगतो, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, आपल्या देशामध्ये असं संविधान आहे, आपल्या संविधानाची प्रस्तावना अशी लिहिली आहे. ही म्हणजे मधातली बॉडी. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलरली रिझॉल्व इंडिया इंटू सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक. आम्ही भारताचे लोक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, बरोबर, असं मेन्शन केलं आहे. आणि आजूबाजूला डायग्राम काढली, माहिती आहे का तुम्हाला? याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये कॅलिग्राफी. त्या म्हणतो कॅलिग्राफी, बरोबर. मला सांगा, ही कॅलिग्राफी कोणी लिहिली हो? ही कॅलिग्राफी काढली कोणी? सांगा बरं मला. किती लोकांना माहिती आहे कॅलिग्राफी काढली कोणी? ही डायग्राम काढली कोणी? सांगा मला, माहिती आहे का तुम्हाला ही कॅलिग्राफी काढली कोणती? कारण की तुम्हाला नसेल माहिती, मी शिकवतो. तुम्हाला माहिती असेल तुम्ही नाही शिकवत. सांगा मला, माहिती आहे की नाही? मला कमेंट करा.
नाही माहिती? ओके, ठीक आहे, चालेल. नाही माहिती. आता बघा, तुम्हाला सगळ्याच माहिती. मी तुम्हाला 4 नाव देतो. 4 नाव. नंदलाल बोस. नंदलाल बोस. दुसरं, पहिलं नाव. दुसरं, राम मनोहर सिन्हा. थर्ड, केशव वसंत वैद्य. आणि चौथं, नारायण रायदादा. सांगा, हे चारही नाव लिहिले. चारही नाव तुम्हाला हे बायहार्ट लर्न करायचे आहे, कारण की यावर्षी 100% त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला यावर्षी 100% एक प्रश्न विचारू शकतो की या चारही नावापैकी चारही नाव याच्या संबंधी निगडीत आहे का? हो, याच्या चारही नावं याच्या संबंधी निगडीत आहेत. बघा कसं, ही जी कॅलिग्राफी काढली आहे ना, ही जी कॅलिग्राफी काढली आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कॅलिग्राफी काढणारे होते राम मनोहर सिन्हा. म्हणजे ही आजूबाजूची डायग्राम काढली होती, ही होते राम मनोहर सिन्हा. तुम्हाला असं लक्षात कसं यायचं? अरे बघा, काय कॅलिग्राफीमध्ये माहिती का, इथे त्यांनी राम नावाने साईन दिली आहे. तुम्ही जर प्रश्न विचारला की तुमच्या संविधानामध्ये साईन कोणाची व्यक्ती, कोणत्या व्यक्तीची आहे, कोणत्या व्यक्तीची आहे? राम मनोहर सिन्हा. म्हणजे प्रियांबलची जी डायग्राम आहे ती कोणी काढली आहे? राम मनोहर सिन्हा. आणि त्या डायग्राम मध्ये काढलेला आहे राम. त्या डायग्राम मध्ये काढलेला आहे राम. मग हे राम मनोहर सिन्हा कोण होते? हे राम मनोहर सिन्हा होते नंदलाल बोसचे विद्यार्थी. जसे तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तसेच राम मनोहर सिन्हा कोणाचे विद्यार्थी होते? नंदलाल बोसचे. नंदलाल बोस, बरोबर. आणि नंदलाल बोस काय चालवत होते? नंदलाल बोस चालवत होते शांती निवास. त्याला शांती निकेतन सुद्धा म्हणतात. शांती निवास. ठीक आहे, त्याला मराठीमध्ये दुसरं नाव आहे शांती निकेतन. बरोबर. शांती निकेतन नावाचं नंदलाल बोस काय करत होते? शाळा चालवत होते. त्या शाळामध्ये शिकणारे होते राम मनोहर सिन्हा. आणि या राम मनोहर सिन्हाने काय केलं? आपल्या देशाचे जे प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये डायग्राम काढली आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या नावाची काय दिली? स्वाक्षरी दिली. सांगा, कोणत्या नावाने स्वाक्षरी दिली? राम या नावाने. कोणत्या नावाने? राम या नावाने. मला सांगा, ही जे अंदरची जे टेक्स्ट आहे, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हे कोणी लिहिलं? सांगा मला, हे कोणी लिहिलं? हे कोणी लिहिलं? 4, नारायण रायदादा. व्हेरी गुड. विद्यार्थी कोणी लिहिलं? नाही, प्रेम बिहारी नाही. व्हेरी गुड. नारायण रायदादा. नारायण रायदादा. लक्ष देऊ नका, कोणी लिहिलं? नारायण रायदादा. मग विचारलं तुम्हाला, याला हिंदीमध्ये ट्रान्सलेट कोणी केलं? कारण की 2 भाषेमध्ये, आम्ही भारताचे लोक आणि वी द पीपल ऑफ इंडिया, 2 भाषा, मराठी आणि इंग्लिश. त्याला हिंदीमध्ये ट्रान्सलेट कोणी केलं? हे आहे केशव वसंत वैद्य. हे आहे केशव वसंत वैद्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 नावं सांगितले. हे चारही नावं तुम्हाला यावर्षी परीक्षेसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्हाला हे सगळे पाठ करून ठेवायचे. बघा, पहिले नाव आहे नंदलाल बोस. पहिलं नाव काय? नंदलाल बोस. बरोबर. पहिलं नाव आहे नंदलाल बोस. बरोबर. त्यांनी काय केलं? यांनी काहीच केलं नाही. पण याचे विद्यार्थी कोण होते? राम मनोहर सिन्हा. त्यांनी काय केली? डायग्राम काढली. त्याला सरळ म्हणतो कॅलिग्राफी काढली. बरोबर. प्रियांबलच्या पेजवरती तुम्हाला मी म्हणतो डायग्राम सुद्धा दाखवतो. त्या डायग्राम मध्ये काय लिहिलं? स्वतःची नावाची स्वाक्षर दिली, राम या नावाची. राम मनोहर सिन्हा. केशव वसंत वैद्यने काय केलं? याचं संविधानाचं हिंदी भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलं. हिंदी भाषेमध्ये काय केलं? ट्रान्सलेशन केलं. आणि थर्ड आहे विद्यार्थी नारायण रायदादा. नारायण रायदादा. नारायण रायदादा. बरोबर. नारायण रायदादा यांनी काय केलं विद्यार्थी? याने आपलं संविधान लिहिलं. बरोबर. यांनी आपलं संविधान लिहिलं हिंदी आणि मराठी भाषेमध्ये. मग मला सांगा, याला टायपिंग केलं आहे का की स्वतःच्या हस्ताक्षर लिहिलंय? त्याला टायपिंग केलं आहे की स्वतःच्या हस्ताक्षराने केलाय? सांगा मला. स्वतःच्या म्हणजे हाताने लिहिलाय की याला टायपिंग केलं? सांगा मला. याला विद्यार्थी या नारायण रायदादांनी काय केलं? स्वतःच्या अक्षराने लिहिलं. लिखित आहे, स्वतःच्या हाताने लिहिलंय. बघा, आणि आपण जेव्हा काही लिहितो ना, तेव्हा आपलं जीवाकडे पूर्ण संविधान लिहिलं त्यांनी स्वतःच्या हाताने. बरोबर. स्वतःच्या हाताने पूर्ण संविधान लिहिलंय. आलं का लक्षात? एवढे पॉईंट कळाले की तुम्हाला?
इतके पॉईंट कळाले का मला सांगा, हो म्हणून सांगा, मला मेसेज द्या. मला हो म्हणून मेसेज द्या. कारण सगळं मिळालं का, सगळं डोक्यात बसलं का एकदा. मला सांगा, आपण याच्यात एवढी स्पीड वापरायची की याच्यापेक्षा जास्त स्पीड घ्यायची? मला सांगा, स्पीड कशी पाहिजे? एवढी पाहिजे की थोडं अजून जास्त पाहिजे? ओके, फास्ट ना, व्हेरी गुड. चला फास्ट करू आपण, ठीक आहे. फास्ट घेऊ आपण, थोडं फास्ट घेऊ, व्हेरी काय. ठीक आहे, थोडी स्पीड बदल म्हटलं ना, आपल्या मुलाली मॅमनी म्हटलं ना, आपण थोडी स्पीड घेऊ, ठीक आहे. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला, प्रस्तावना किती भागामध्ये विभाजित झाली? सांगा बरं. प्रस्तावना किती भागामध्ये विभाजित झाली? सांगा. आणि विद्यार्थ्यांना उद्या आपण याला संपून टाकू. आणि हे जर संपलं ना, मग तुम्हाला एक पूर्ण संविधान काय म्हणतं, तुमची सध्याची कंडिशन काय म्हणतं, भारत देशात संविधानाचं म्हणणं काय आहे, आणि आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये काय म्हणणं आहे आणि भविष्यामध्ये काय म्हणणं आहे, हे जर लक्षात आलं, तुम्हाला संविधान शिकणं इतकं सिंपल आहे. बरोबर. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतःचे विचार मांडले आहेत, जे अद्भुत असे विचार मांडले आहेत त्या महान पुरुषांनी, ते महान व्यक्ती जे होते, त्यांनी जे विचार आहेत आपल्याला ते समजायला अत्यंत काय सिंपल भाषेमध्ये. पण आपल्याला पहिले प्रस्तावना समजणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. म्हणून मी तुम्हाला एक प्रस्तावनेची जी ब्रीफ स्टोरी सांगितली. तर मला सांगा, ही प्रस्तावनाची आयडिया कोणत्या देशाकडून घेतली? ही प्रस्तावनाची आयडिया आपण कोणत्या देशाकडून घेतली? USA. अगदी बरोबर. कुठे घेतली? USA. बरोबर. मग ही प्रस्तावना 4 भागामध्ये विभाजित झाली. किती भागामध्ये? 4 पार्ट. पहिला उगमस्थान. दुसरा स्वभाव, त्यालाच मराठीमध्ये दुसरा शब्द आहे स्वरूप. तिसरा शब्द आहे उद्दिष्टे. चौथा आहे स्वीकृती. चौथा शब्द काय? स्वीकृती. इंग्लिशमध्ये पाहिजे तर याला म्हणतात ओरिजिन. काय? याला म्हणतात नेचर, याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह, आणि याला म्हणतात ऍक्सेप्टन्स, म्हणजे कधीच. सगळं तुम्हाला सांगतो, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करतो. पहिलाच दिवस आहे आपला. हे सगळं क्लिअर झालं 2 लेक्चरमध्ये, की तुम्हाला परवापासून हे इतकं जबरदस्त समजायला लागेल क्वालिटी काय आहे, संविधान काय म्हणतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय, हे तुमच्या सगळ्या लक्षात येईल. हा थोडा ऍक्च्युली आज थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम होत आहे, ब्लर येऊन राहिला आहे, पण उद्यापासून येणार नाही याची आम्ही खात्री घेतो. बरोबर. उगमस्थान. मला सांगा, भारताच्या संविधानाचं उगमस्थान कोण आहे? कायदे मंडळ. बरोबर का? कायदे मंडळ बरोबर का? लेजिस्लेटिव्ह लिहिलं बरोबर का? चूक. भारताच्या संविधानाचं उगमस्थान आहे संविधान. प्रस्तावनेचं उगमस्थान आहे संविधान. म्हणाल सर चुकीचं सांगताय तुम्ही. बरोबर आहे, मी चुकीचं सांगतोय. आपल्या देशाच्या प्रस्तावनेचं उगमस्थान आहे पीपल. कोण आहे? पीपल म्हणजे जनता. जनता. या पीपल पासून आपल्या प्रस्तावनेने काय घेतले आहे? पॉवर डिराईव्ह केली आहे. या जनतेपासून विद्यार्थ्यांनी काय केलं आहे? पॉवर डिराईव्ह केलेले आहे. या जनतेपासून आपल्या प्रस्तावनेने काय केलं आहे? पॉवर डिराईव्ह केलेली आहे. बरोबर. मला जर प्रश्न विचारायचा असला विद्यार्थ्यांनो, की तुमच्या देशामध्ये सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे? हो, मी. भारतामध्ये भारतातली जनता सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, पण भारताच्या लोकांच्या जनतांमध्ये हा विश्वास नाही आहे, हा निश्चय नाही आहे की ते पॉवरफुल आहे. म्हणून आपल्या देशाची हालत अशी. बरोबर. आपल्या देशामध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण आहे? जनता. बरोबर. तुम्हाला माहिती असेल, दर 5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही किंग बनता. लोकसभा विधानसभेची निवडणूक असतात, तुम्ही किंग बनता. जितके पैसे मागतात तितके देत तुम्हाला, माहिती आहे ना. किंग आहात तुम्ही. किंग मेंबर ठरता. म्हणजे तुमच्या देशामध्ये कोण प्रधानमंत्री असायला पाहिजे, तुमच्या राज्यामध्ये कोण सीएम असायला पाहिजे, हे तुम्ही ठरवता. बाकी कोणी ठरवत नाही विद्यार्थी. बरोबर. म्हणजे आपल्या देशाच्या संविधानाचं उगमस्थान कोण आहे? पीपल. आणि या पीपलकडून त्यांनी पॉवर डिराईव्ह केलेली आहे. बरोबर. दुसरं महत्वाचं, मग या पीपलनीच काय केलं? या पीपलनीच काय केलं आहे? आपलं संविधान ऍक्सेप्ट केलं. बघा, स्वीकृत केलं. कोणी? पीपलनीच संविधान स्वीकृत केलं. तर मला सांगा, पीपलनी जर संविधान स्वीकृत केलं असेल, तर त्या एका हायएस्ट ऑथॉरिटीने देशामध्ये त्या व्यक्तीला, ज्या जनतेला सार्वभौम दिलेला आहे, त्या सार्वभौम बॉडीने काय केलं? एक संविधान ऍक्सेप्ट केलं आहे. म्हणून त्या संविधानामध्ये काय म्हणतात? लॉ ऑफ दी लँड. लॉ ऑफ दी लँड. म्हणून त्या संविधानाला काय म्हणतात? लॉ ऑफ दी लँड.
म्हणून आपल्या देशात संविधानाला आपण काय म्हणतो नेहमी लॉ ऑफ दी लँड. आलं लक्षात? म्हणून आपल्या संविधानाला देशामध्ये काय म्हणतात लॉ ऑफ दी लँड. म्हणजे आपल्या देशामध्ये जो कायदा आहे तो म्हणजे संविधान. संविधानाच्या वरती कुणी नाही, कोणी नाही, तो कुणी असतो त्याचं काही घेत नाही. आपल्याला सगळ्यात टॉप पोझिशनमध्ये कोण आहे संविधान. कारण की त्याला एका सार्वभौम असलेल्या बॉडीने काय केलं आहे स्वीकृत केलेलं आहे. त्या देशामध्ये ज्या बॉडीमध्ये सार्वभौम आहे त्या बॉडीने ती बुक ॲक्सेप्ट केलं आहे. म्हणून आपल्या देशामध्ये संविधानाला काय म्हणतात तो संविधानाला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ दी लँड. इतकं क्लिअर झालं का सगळ्यांना? इतकं क्लिअर झालं का सगळ्यांना? क्लिअर झालं सगळ्यांना? मला एकदा हो म्हणा ना. ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबूया. ठीक आहे. उद्या शार्प 12 वाजता असं टेक्निकल प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. शार्प 12 वाजता तुमच्या मित्राला सांगा, मैत्रिणीला सांगा. बरोबर. चला आपण इथे थांबूया आणि उद्याला भेटूया. बाय बाय.